नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तुम्हाला जर का बीडमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका किंवा बँक, सोसायटी या ठिकाणचं राजकारण करायचं असेल आणि राजकारणाच्या माध्यमातून जर का पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला एकच घराणं थारा देऊ शकतं किंवा त्यांच्या सोबत राहून तुम्ही या सगळ्या गोष्टी मिळवू शकता, कमवू शकता. आणि ते घराणं म्हणजे क्षीरसागर घराणं. क्षीरसागरांच्या ताफ्यात तुम्ही जर का सहभागी झाला तर तुम्ही सहजपणे नगरसेवक व्हाल, सभापती व्हाल, कदाचित नगराध्यक्ष देखील व्हाल, पंचायत समितीचं सभापतीपद तुम्हाला मिळेल, जिल्हा परिषदेचं सभापतीपद, अगदी उपाध्यक्षपदापर्यंत देखील तुम्हाला संधी मिळू शकते. हा सगळा इतिहास आहे आणि क्षीरसागरांच्या सोबत राहून सय्यद सलीम यांच्यासारख्या माणसाच्या पदरात आमदारकी देखील पडलेली आहे. ही उदाहरणं आम्ही एवढ्यासाठी देतोय की बीडमध्ये क्षीरसागरांव्यतिरिक्त राजकारणात कोणी सेट झालेलं नाही आणि क्षीरसागर यांच्यासाठी राजकारण हे धंदा आहे. ते कमर्शियल राजकारणी आहेत. बाकीचे जे आहेत ना ते सगळे क्षीरसागरांना विरोध करायचा म्हणून निवडणुकीपुरतं ते मैदानात उतरतात. एखाद्या वेळा लॉटरी लागल्यासारखं त्यांची जर का लॉटरी लागली तर 4-2 नगरसेवक, एखाद दुसरा जिल्हा परिषद पंचायत समिती मेंबर, फार तर एखादं सभापतीपद पदरात पाडून घेतात आणि क्षीरसागरांकडून उपकृत होऊन आपलं राजकारणीचं दुकान जे आहे ते चालू ठेवतात. आणि याचमुळे क्षीरसागरांचा दबदबा आजपर्यंत कायम होता. क्षीरसागर मग ते जयदत्त क्षीरसागर असोत, रवींद्र क्षीरसागर असोत, भारतभूषण क्षीरसागर असोत, संदीप क्षीरसागर असोत किंवा अलीकडच्या काळात उदयाला आलेले योगेश क्षीरसागर असोत, कुणाचं ना कुणाचं तरी नेतृत्व तुम्ही जर का स्वीकारलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी बिनबोबाटपणे मिळत होत्या. मात्र या क्षीरसागरांच्या घराची 3 शकलं झाली. जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर अशी 3 घरं झाल्यानंतर कार्यकर्ते देखील विभागले गेले. या 3 कार्यकर्त्यांचं बाहेर एकमेकाशी गाठभेट झाली तर हसी मजाक होत असे. मात्र या कार्यकर्त्यांनी एकमेकाला भेटल्याचं जर का नेत्यांना कळलं तर कार्यकर्त्यांची कान उघडणी करण्यापर्यंत देखील अनेकदा प्रसंग आलेले आहेत. अशा सगळ्या घटना घडामोडी घडत असताना बीड विधानसभा निवडणुकीच्या रणमैदानात तिन्ही क्षीरसागर एकत्र आले तर कसं होईल अशी चर्चा होत असतानाच तिघांनीही एकमेकांच्या विरोधात चड्डू ठोकत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. संदीप क्षीरसागर यांनी शरद पवार गटाकडून, योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळवल्यानंतर अपक्ष म्हणून जयदत्त क्षीरसागर मैदानात उतरले. पण जयदत्त क्षीरसागर यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरण्यापूर्वी किंवा शरद पवार गटाशी संधान साधण्यापूर्वी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अथवा एकनाथ शिंदे यांच्याकडून आपण तिकिटासाठी प्रयत्न करत आहोत या कुठल्याही गोष्टी त्यांच्या गाडीत बसणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत किंवा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत शेअर केल्या नव्हत्या, चर्चा केल्या नव्हत्या. जयदत्त क्षीरसागर यांनी अपक्ष म्हणून राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर देखील त्यांच्या पाठीशी जो काही कार्यकर्त्यांचा संच आहे, पुढाऱ्यांचा संच आहे तो कायम राहील अशी परिस्थिती होती. 3 क्षीरसागरांमध्ये लढत झाल्यास चौथ्याचा फायदा होऊ शकतो हे देखील दिसत होतं. आणि अचानक 4 नोव्हेंबर रोजी काय घटना घडली, कुणाचा फोन आला, कशामुळं झालं काहीही माहीत नाही. पण जयदत्त क्षीरसागर यांनी साधारणपणे 11:30 ते 12 वाजण्याच्या दरम्यान आपल्या उमेदवारी अर्ज मागे घेतला, विड्रॉल केलं आणि ते थेट मुंबईला निघून गेले. याला अवसानघातकी राजकारण म्हणतात. जयदत्त क्षीरसागर जे 40 वर्षापासून बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपलं एक वेगळं अस्तित्व टिकवून आहेत, त्यांनी आजपर्यंत अशाच पद्धतीनं राजकारण केलंय असं आता त्यांचे कार्यकर्ते बोलू लागले. जयदत्त क्षीरसागर यांनी स्वतःचा फायदा पाहिला असेल, भविष्यातील संधी पाहिली असेल, भविष्यातला सन्मान पाहिला असेल किंवा तिन्ही क्षीरसागर लढले तर प्राप्त परिस्थितीमध्ये कुणाचाच विजय होणार नाही हे लक्षात आलं असेल म्हणून ते विड्रॉल करून निघून गेले असतील. पण त्यांच्या भरोशावर जे कार्यकर्ते संदीप आणि योगेशच्या विरोधात चड्डू ठोकून अण्णांसाठी राबायचं म्हणून, घाम गाळायचं म्हणून मैदानात उतरले होते, त्यांना तोंड दाखवायला जागा नाही राहिली. हो जयदत्त क्षीरसागर साहेब, जयदत्त क्षीरसागरांना अण्णा म्हणतात, अण्णासाहेब. पण नेता असा नसतो बरं का. म्हणजे त्याला वाटेल तेव्हा तो मैदानात उतरेल, त्याला वाटेल तेव्हा तो मैदानातून पळ काढेल,
त्याला वाटेल तेव्हा तो प्रत्येकाशी ऍडजस्टमेंट करेल, असं चालत नसतं. राजकारण हे लॉंग टर्म जर का करायचं असेल ना, तर अशा पद्धतीनं राजकारण करून जमत नाही. पण जयदत्त क्षीरसागर यांचा तो राजकीय स्वभाव आहे, असा आता नाईलाजान म्हणावं लागतंय. ते जर का त्यांच्या पदरात काही पडणार असेल ना, तर कुणाशीही ऍडजस्टमेंट करायला तयार होतात. आणि ते जर का त्यांच्या पदरात काही पडणार नसेल तर ते उभा दावा घ्यायला देखील तयार होतात. म्हणजे त्यांनी कायम काँग्रेसमध्ये असताना देखील काँग्रेसचे जे जिल्ह्यातले पुढारी आहेत त्यांच्यावर उभा दावा घेतला. शरद पवार यांच्याशी त्यांचं फारसं कधी काँग्रेसमध्ये असताना पटलं नाही. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यानंतर देखील पवार घरी आले तरच आम्ही शरद पवारांसोबत जाऊ, असा स्टँड त्यांनी घेतला होता. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले, पण तिथंही त्यांचं अजित पवारांशी आणि इतरांशी कधीच जमलं नाही. बरं, त्यांचं जमत नव्हतं म्हणून त्यांच्या जीवावर किंवा त्यांच्या नावावर जे कार्यकर्ते जगत होते किंवा राजकारण करत होते, आपापल्या वॉर्डमध्ये असेल, आपल्या पंचायत समिती गणात असेल, आपल्या जिल्हा परिषद गटात असेल, त्यांना देखील त्यांच्याप्रमाणे भूमिका घ्यावी लागायची. अनेकांनी त्यांना सोडून जाण्याचा निर्णय घेतला, पण अण्णांना अशा परिस्थितीत सोडून जाणं योग्य नाही. घराची 3 शकलं पडलेली आहेत, 3 तोंड झालेली आहेत. अशा परिस्थितीत एका अनुभवी नेत्याबरोबर आपण राहिलो तर निश्चितपणे आपली देखील दखल घेतली जाईल, असं अनेकांनी विचार केला. मग त्यामध्ये बडगे असतील, डाके असतील, कदम असतील, काळे असतील, विधाते असतील, मुखित लालासारखा माणूस असेल, अनेक लोक आहेत की ज्यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्या सोबत राहायचा निर्णय घेतला, ज्यांनी योगेश क्षीरसागर यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून अण्णांच्या सोबत राहायचा निर्णय घेतला, ज्यांनी संदीप क्षीरसागर यांच्यासोबत जायचं नाही म्हणून अण्णांना जवळ केलं. आज त्यांना तोंड दाखवण्याची सुद्धा संधी मिळालेली नाहीये किंवा तोंड लपून फिरण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. सैरभैर झालीत हे सगळे लोक. बरं, जयदत्त क्षीरसागर यांना अशी काय अडचण होती की त्यांनी जर का या कार्यकर्त्यांना सांगितलं असतं की आपण फॉर्म विड्रॉल करतो किंवा आपण माघार घेतोय, आपली आज निवडून येण्याची परिस्थिती नाहीये किंवा आपल्याला काही कमिटमेंट आहेत, भविष्य चांगलं व्हावं असं जर का वाटत असेल तर आपण थांबलं पाहिजे, असं जर का बोलले असते तर या कार्यकर्त्यांनी काय स्वतःच्या नसा कापून घेतल्या असत्या काय, अण्णांच्या गाडीसमोर आडवे पडले असते? नेमकं झालं काय असतं? फार फार तर काय झालं असतं, थोडाफार आक्रोश झाला असता, थोडाफार विरोध झाला असता, पण कार्यकर्त्यांना समजून सांगता आलं असतं आणि कार्यकर्त्यांचं ऐकून किंवा कार्यकर्त्यांना सांगून ते विड्रॉल करायला गेले असते. पण कार्यकर्ते आपलं आता ऐकण्याच्या बाहेर गेलेले आहेत किंवा कार्यकर्त्यांच्या मनावर आपल्याला चालावं लागलं तर आपलं काही खरं नाही, हे जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर अनुभवलं. लोकसभा निवडणुकीमध्ये किंवा यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये जयदत्त क्षीरसागर म्हणतील तीच पूर्व दिशा असायची. त्यांनी जर का सांगितलं की आल्या दूध देतो तर त्यांचे कार्यकर्ते आत्ताच 10 लिटर विकून आलो असं सांगायचे. पण लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही भूमिका घेतली की आपण शरद पवारांसोबत अर्थात बजरंग सोनवणे यांच्यासोबत राहिलं पाहिजे आणि अण्णांना नाईलाज म्हणून का होईना किंवा इच्छा नसताना सुद्धा त्यांच्यासोबत जावं लागलं. जेव्हा एखाद्या नेत्याच्या बैठकीमध्ये किंवा सभेमध्ये कार्यकर्ते नेत्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात किंवा कार्यकर्त्यांच्या म्हणण्यावर जर का नेत्याला वागावं लागत असेल ना, तिथं त्या नेत्याचा जो काही प्रवास आहे राजकीय तो थांबण्याकडे सुरुवात झालेली आहे किंवा त्या प्रवास लयाला जातो आहे असं त्या नेत्यानं समजावं. हे जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या चाणाक्ष माणसानं हेरलं आणि त्याच्यामुळं त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये लढायचंय म्हणून सगळं वातावरण तयार केलं. प्रत्येक कॉलनीमध्ये, प्रत्येक मोहल्ल्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतले. अगदी गणेशोत्सव असेल किंवा दुर्गोत्सव असेल यासाठी म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणात वर्गणी देखील दिली. त्या ठिकाणी जाऊन आरत्या केल्या, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्या आणि एवढं सगळं केल्यानंतर अचानकच त्यांनी माघार घेतली, मैदान सोडलं. त्यांचं ठीक आहे हो, त्यांच्याकडं त्यांच्या पुढच्या 7 पिढ्या बसून खातील एवढं त्यांच्याकडं असेल, पण त्यांच्या जीवावर ज्या कोणी माणसानं नगराध्यक्ष पदाचं, नगर परिषद उपाध्यक्ष पदाचं, नगरपालिकेच्या नगरसेवक पदाचं, पंचायत समिती मेंबरचं किंवा जिल्हा परिषद मेंबरचं स्वप्न पाहिले असेल ना, त्यांच्या स्वप्नाचा अक्षरशः चुराडा झालाय. जयदत्त क्षीरसागर यांच्या एका निर्णयामुळं त्यांचे स्वप्न धुळीला मिळाली. आता त्यांना कुणाला तोंड दाखवायची सोय राहिलेली नाही. म्हणजे आता त्यांना अण्णांच्या पाठीमागं फरफटत जावं लागणार आहे. त्यांची इच्छा असो अथवा नसो, योगेश क्षीरसागर किंवा संदीप क्षीरसागर यांच्यासाठी त्यांना पुन्हा एकदा राबावं लागणार आहे. म्हणजे ज्याला विरोध करून अण्णांसोबत राहिलो
तेच अण्णा आता त्याच्या पाठीशी आपल्याला उभा करणार किंवा त्याच लोकांच्या दारात आपल्याला मुजरा घालण्यासाठी उभं राहावं लागणार आणि ते बुद्धीला न पटणार आहे असं त्यांचे कार्यकर्तेच बोलू लागले. गेल्या 3-4 दिवसात अनेक जण भेटले, अनेकांनी सांगितलं ही कुठली राजकारणाची पद्धत आहे, असं नसतं चलत. अहो आमच्याही मागं 1,500 लोक आहेत, 1,500 मतदान आमच्याही मागं आहे. अण्णांच्या नावावर ते मतदान करतात मान्य, पण अण्णांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आम्ही सामोरं जातो. लोकांच्या ज्या काही अडीअडचणी असतील, कुणाचं काही दवाखान्यात काम असेल, कुणाचं तहसीलला काम असेल, कुणाचं नगरपालिकेला काम असेल, कुणाचं कलेक्टर ऑफिसला काम असेल, जिल्हा परिषदला काम असेल, तिथं आम्हीच अण्णांचे प्रतिनिधी म्हणून जातो ना. मग आता अण्णा जर का आम्हाला न विचारताच जर का असे परस्पर निर्णय घेणार असतील तर आम्ही तरी अण्णांचा निर्णय का पाळावा, आम्ही तरी त्यांच्या पाठीशी का जावं. आता आम्ही सुद्धा अण्णांना सांगून टाकू की आम्हाला तुमचा निर्णय पटलेला नाही, त्यामुळे आम्ही आमचे स्वतंत्र आहे. आणि हा सगळ्यात मोठा फटका जयदत्त क्षीरसागर यांना पुढच्या काळात सहन करावा लागणार आहे. ठीक आहे, त्यांना सत्ता मिळाली किंवा ते मंत्री वगैरे काही जर का झाले तर हे लोक पुन्हा जमा होतील, पण जयदत्त क्षीरसागर यांच्या राजकारणाच्या निर्णयावर इथून पुढे कुणीच विश्वास ठेवणार नाही. त्यांच्या सख्ख्या भावांनी सख्ख्या पुतण्यांनी हे लवकर ओळखल्यामुळं कदाचित ते सगळे वेगवेगळे झाले. पण जयदत्त क्षीरसागर यांना जे लोक विठ्ठल मानत होते ना, जे लोक आस्था म्हणून त्यांची पूजा करत होते, देव मानत होते, त्या देवानं या सगळ्या भक्तांच्या, आपल्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात झोपेत धोंडा घालण्याचं काम केलं.